विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण सांगितल्याप्रमाणे दिनांक 12 जानेवारीपासून सर्वसामान्य मुलं जी आहेत, गणिताला जे घाबरतात, गणिताची ज्यांना भीती वाटते, त्या विद्यार्थ्यांसाठी आणि तळागाळातल्या मुलांपर्यंत गणिताची भीती काढून टाकण्यासाठी आपण पोचण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. तर याच्यातला एक 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 घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यापैकी पहिला जो घटक आहे तो घटक आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो घटक आहे संख्या व संख्यांचे प्रकार. बघा, गणिताची भीती जर तुम्हाला घालवायची असेल तर तुम्हाला संख्या, अंक यापासून सुरुवात करूनच ती भीती तुम्हाला घालवता येणार. आता लक्षात घ्या, पहिला मुद्दा याच्यात आपल्याला समजून घ्यायचा आहे नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर ज्यांना आपण मोज संख्या म्हणतो, आपण वस्तू असतो ना, वस्तू, तर 1 2 3 हे झालं मोज संख्या. तर लक्षात ठेवा, मोज संख्या ही एकापासून सुरू होते. कुठून सुरू होते? मोज संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. मग नैसर्गिक संख्या तुमच्या लक्षात आली असेल. त्याच्या पुढचा एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे, ते आहे पूर्ण संख्या. मग नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यातला तुम्हाला फरक दिसतोय. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून झाली आणि पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून झाली. मग नेमकं पूर्ण संख्या म्हणजे काय? तर 0 आणि सगळ्या नैसर्गिक संख्या म्हणजे पूर्ण संख्या होय. 0 आणि सगळ्या नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या यांना काय म्हणणार? पूर्ण संख्या असं म्हणणार. मग आता याच्यातला फरक काय लक्षात ठेवायचा? सोपा आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते आणि पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते. लक्षात आलं? आता पुढचा आहे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? आपण संख्या रेषा याच्या पुढच्या एका मुद्द्यामध्ये घेणार आहोत. सर्व धन संख्या, सर्व ऋण संख्या आणि 0 यांना मिळून पूर्णांक संख्या असं म्हणतात. मग आता परिमेय संख्या कोणाला म्हणायचं? जी संख्या a/b या स्वरूपात लिहिता येते. पण इथे मात्र एक नियम आहे. काय नियम आहे? बघा, b ची किंमत 0 नसावी. b ची किंमत 0 नसावी. जर अशा स्वरूपात अंश आणि छेद स्वरूपामध्ये कोणतीही संख्या आपण लिहिलेली असेल तर त्याला आपण म्हणतो परिमेय संख्या. आता पुढे जाऊयात. फक्त परिमेय संख्या ओळखताना हा एक नियम लक्षात ठेवा. b ची किंमत 0 नसावी. 0 सोबत कोणतीही संख्या छेदस्थानी असेल तरी चालेल, फक्त काय नसावा? b या संख्येची किंमत 0 नसावी, म्हणजे छेदस्थानी असलेला अंक 0 नसेल. अपरिमेय संख्या कोणाला म्हणायचं? मग परिमेय मध्ये आपण a/b या स्वरूपात पाहिलं, म्हणजे a/b या स्वरूपात पाहिलं. मग ज्यांना a/b स्वरूपात लिहिता येतं त्या परिमेय संख्या, आणि ज्यांना a/b च्या स्वरूपात लिहिता येत नाही त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. पुढची एक व्याख्या आहे वास्तव संख्या म्हणजे काय? वास्तव संख्या म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून ज्या तयार होतात त्यांना आपण म्हणणार आहोत वास्तव संख्या. या पद्धतीने आपण 2 4 5 दर तासाला या पद्धतीच्या व्याख्या अगोदर सुरुवातीला समजून घेऊ, म्हणजे तुमची गणिताची भीती हळूहळू हळूहळू निघून जाईल आणि गणित तुम्हाला पूर्णपणे यायला लागेल. धन्यवाद.